आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या करता अतिशय एक मानाची आणि भूषणाची गोष्ट आहे की निंबे ग्रुपच्या पुढाकारानं दिनांक 23 तारखेला डिफेन्स क्लस्टरचं उद्घाटन होत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संरक्षण उत्पादन करणारा कारखाना आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होतोय. याचं व्यक्तिशः मला आणि आपल्या जिल्हावासियांना त्याचा आनंद आणि अभिमान आहे. मी त्यांच्या कंपनीच्या सेवानं मी सांगणार आहे याची विस्तार माहिती देण्याबद्दल. परंतु या ऐतिहासिक सोहळ्याचं उद्घाटन समारंभ जो आहे तो 23 तारखेला आपल्या देशाचे रक्षामंत्री माननीय राजनाथ सिंग साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि या प्रकल्पासाठी ज्यांचा विशेष पुढाकार राहिला किंबहुना ज्यांनी राज्यामध्ये डिफेन्स क्लस्टर सुरू करून एक डिफेन्स हब करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांचा विशेष आग्रह आणि ज्यांची भूमिका राहिली ते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. हा प्रकल्प सुरू करताना गणेश निबे हे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्याचा एक वेगवेगळा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आणि अतिशय आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक टप्पे पार करत एक यशस्वी संरक्षण उत्पादक उद्योजक म्हणून आज त्यांचं नावलौकिक झालेलं आहे. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी महाराष्ट्राची शेती महामंडळाची 500 एकर जमीन आपण दिली. त्या लोकांना शासक होते काय होणार आहे, उद्योग होणार आहेत का. तर आपल्याकडे पहिल्यापासून लोक शासक राहतात. पण साईबाबांची जी ही भूमी आहे आणि बाबाने जे आपल्याला सांगितलेलं आहे श्रद्धा आणि सबुरीनं काम करा, त्याची प्रसिद्धी आज या निबे ग्रुपच्या माध्यमातून उभारत असलेल्या या कारखान्याच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळेल. मी अधिक याचा वेळ घेणार नाही. आपण सर्व पत्रकार बांधवांना 23च्या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो. त्यानिमित्तानं एक डिफेन्स एक्सपोसुद्धा होणार आहे 23 आणि 24 तारखेला. जिल्हाभरातली काही लोक येणार आहेत. साधारण 100च्या वर MSCB भाग घेणार आहेत. मोठ्या संरक्षण उत्पादन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे स्टॉल लागणार आहेत. एक मोठी पर्वणी आहे जिल्ह्याच्या तरुणांना सुद्धा की आत्मनिर्भर भारताची संकल्पना जी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे त्यांना अनुसरून कसं काम आता देशभरात सुरू आहे आणि त्याची प्रचिती या शिर्डीच्या या उद्घाटनानिमित्तानं या एक्सपोच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी पुढे एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आणि त्यांची जे CEO कंपनीचे त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपली भूमिका आपल्या प्रकल्पाविषयी माहिती द्या. वेलवंडीला या कंपनीला 600 एकर जमीन दिलेली आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये. आपली स्टेट फार्मिंगची जमीन मी 600 एकर असताना महसूल मंत्री असताना आपण ती याला मोफत दिली होती MIDCला. तीसुद्धा त्यांना आता सरकारनं तिथं एक अम्युनिशन पार करण्यासाठी दिलेली आहे. त्यांची आणखीन मागणी आहे तर आता त्या एक मोठा डिफेन्स हब करण्याचं त्यांची जी संकल्पना आहे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यातून 4-5 हजार लोकांना रोजगार मिळेल. इकोसिस्टीम तयार होईल चांगली. आपल्या जिल्ह्यात तसं तर रणगाड्याच्या प्रशिक्षणाचं देशाचं हेडक्वार्टर होतं. हे लोकांना माहीत नाही म्हणून आर्मड कोर सेंटर जे आहे हे जिल्ह्यात देशाच्या रणगाड्याचं मुख्य प्रशिक्षण केंद्र होतं. आणि KK रेंजे जो आहे तिथे या सगळ्या रणगाड्याचं प्रशिक्षण फायरिंग वगैरे चालते त्याची आपल्या कल्पना आहे. आणि जनरल सुंदर जे असताना त्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी MIRC सुरू केलं. मेकॅनिकल इन्फंट्री रेजिमेंट सेंटर सुरू झालं. त्या सगळ्या चिरखती वाहनं तयार करणं त्याच्या पाण्यात त्या मोळण्यामध्ये पाण्यात जातात तिथून त्याचा सराव होतो. अशा एक नव्या आधुनिक प्रकारची त्या ठिकाणी MIRC मार्फत मेकॅनाइज ते नावाचं मेकॅनिकल इन्फंट्री रेजिमेंट सेंटर ते सुरू झालं. जिल्हा तसा डिफेन्स करता एक मोठा हब झालेलाच आहे. पण हे उत्पादनामुळे त्याला आणखी चालत नाही. रोजगार स्थानिकांचा देणार. आपण इथे
MIDCमध्ये रतन टाटा ट्रस्टचं एक इनोव्हेशन सेंटर सुरू करतोय. त्याचं काम सुरू आहे. MIDC आणि रतन टाटा. तर मला वाटतं रतन टाटा ट्रस्टने 150 कोटी रुपये दिले आणि 50 कोटी MIDCने दिले. तर त्या सेंटरवर MIDCमध्ये किंवा कोणत्या उद्योगाला जो लागणारं मनुष्यबळ आहे त्याचं संपूर्ण प्रशिक्षण त्या मुलांना मोफत दिलं जाणार आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा पाहतो की MIDCला काय आवश्यकता आहे, आपण मुलांना प्रशिक्षित नसतात. म्हणून त्याची व्यवस्था तिथे आपण MIDC एरियातच केलेली आहे. आपलं शासकीय ITI राहते सुद्धा आपण आता MIDCमध्ये सुरू केलेलं आहे. इंटिग्रेट केलं सगळं आपण ते. चला सर्वांना धन्यवाद. नाही, ॲम्युनिशन पार्क आता बेलवंडीचे काय आणि सुप्याजवळ संरक्षण विभागाची जमीन अधिग्रहण चालले करायचं आहे, पण अजून सगळं ड्रॉईंग बोर्डवर आहे. चला थँक्यू. आभारी असं आल्याबद्दल.